अमित शहांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्यात। 2029 मध्ये शुद्ध रूपानं कमळाचं सरकार येणार। महायुतीमधील इतर मित्रपक्षांचं काय असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय। विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असताना शहांनी एक मोठं वक्तव्य केलं। 2029 मध्ये शुद्ध रूपानं कमळाचं सरकार येणार असा विश्वास अमित शहांनी व्यक्त केला आणि त्यानंतर आता राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। विधानसभा निवडणुकांचं वारं जोरदार वाहण्यास सुरुवात झाली आहे। बैठकांचा जोर सुरू आहे। रात्री मध्यरात्री खलबतं होत आहेत। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतून धडा घेतलेल्या महायुतीनं आता कोणताही रिस्क फॅक्टर घ्यायचा नाही असा चंगच बांधल्यानं तीनही पक्षांची मोड बांधलेलं हे सरकार जोरदार मोर्चे बांधणी करतंय। अशातच मुंबई दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यानं साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत। मात्र 2029 मध्ये त्या भाजपच्या जीवावर सरकार बनवायचंय असं मोठं वक्तव्य अमित शहा यांनी केलंय। 2024 मध्ये युतीचं सरकार असेल, मात्र 2029 मध्ये शुद्ध रूपानं कमळाचं सरकार आणायचंय असं अमित शहा म्हणताय। अमित शहा यांच्या या वक्तव्याला जास्त महत्त्व आहे, कारण महाराष्ट्रात दोन प्रादेशिक पक्षांमध्ये मोठी फूट पडली आहे। या दोनही पक्षांचा एक गट सध्या सत्ताधारी भाजपसोबत महायुतीत आहे। असं असताना अमित शहा यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान थेट 2029च्या निवडणुकीत केवळ कमळाच्या जीवावर भाजपचं सरकार येईल असं वक्तव्य केल्यानं मग त्यावेळी महायुतीमधील इतर मित्रपक्षांचं काय होईल असा सवाल उपस्थित झालाय। अमित शहा नेमकं काय म्हणाले आहेत? जे सरकार काम करेल तेच निवडणूक जिंकतात। आपण केंद्रात सलग तिसरं सरकार बनवलं। आपली निराशा झटकून टाका, कोणत्याही सर्वेचा विचार करू नका। मी सांगतो, राज्यात भाजपचं सरकार येईल, त्यासाठी जोमात काम करा। यंदा 2024 ला महायुतीचं सरकार येईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंय। यंदा फक्त ऐका, 2024 मध्ये युतीचं सरकार असेल, पण 2029 मध्ये शुद्ध रूपानं कमळाचं सरकार असेल। भारतीय जनता पार्टी का 2014 में मैं जीता है, 2014 में अपना सरकार बना, गठबंधन का सरकार बाद में बना, तो जाति एमएलए भारतीय जनता पार्टी जीता। 2024 में महायुति जीतेगा। 2029 में हम लोग अकेला जीत के अकेला सरकार बना सकता है, ऐसा ताकत भारतीय जनता पार्टी के पास है। भाजपचं हे विधान महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादांनी खोडून काढलंय। महाराष्ट्रात एकाच पक्षावर सरकार येणं निव्वळ अशक्य असं दादा म्हणताय। महाराष्ट्राची राज्याची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे, इतर राज्यांची वेगळी। इतर राज्यांमध्ये एका पक्षाचं सरकार येतं। 1985 नंतर जवळपास पुढच्या महिन्यात 40 वर्ष होतील त्या राज्यामध्ये एका पक्षाचं सरकार आलेलं नाही। तर यावर विरोधकांनी सुद्धा टीका करण्यास सुरुवात केली आहे। जेवढे अमित शहा आणि मोदीजी महाराष्ट्रात येतील त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होणार आहे, कारण की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला गेल्या 10 वर्षात लुटण्याचं पाप नरेंद्र मोदीच्या सरकारने दिल्लीत बसून केलेलं आहे, ते महाराष्ट्रातील जनता कधीच मान्य करणार नाही। 2034 ला राष्ट्रवादीचं सरकार येईल। तुम्ही आता जे तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आहे ते त्यांच्या 29च्या घोषणेवर पण असेल असं मला विश्वास आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष चांगलाच कामाला लागलाय। भाजपचे महाराष्ट्रातील नेते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पिंजून काढताना दिसतायत। पण यातच अमित शहा यांच्या वक्तव्यानं भाजपचं 2029 विजन हे स्पष्टच झालंय, हे देखील तितकंच खरंय। स्वप्नील जाधव, ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा।